तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट बघायला आपल्याला मिळणार आहे. या 16 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये जानकी ऋषिकेश यांची मैत्री होणार आहे. ऋषिकेश जानकीची मदत करतो आणि जानकीला तो घरी सोडायला जातो. हे सगळं कसं होणार आहे हे थोडक्यात पाहू. तर जानकी ऑफिसमध्ये काम करत असते आणि मकरंदचा विचार करते. आपण मकरंदच्या केबिनमध्ये गेलो, हेच मकरंदला आवडलं नसेल आणि त्यामुळे मकरंद ओरडला असेल असं जानकीला वाटतं. जानकी मकरंदचा विचार करत पुन्हा कामाला लागते. तर इथे ऐश्वर्या मकरंदला फोन लावते आणि मीटिंगची आठवण करून देते. मकरंद ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, आजची मीटिंग जमणार नाही, पण मला एक विचारायचं होतं की आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर त्याला कसं मनवायचं. ऐश्वर्या विचारते, तुझी ती ड्रीम गर्ल, ती दुखावली गेली ना, नाव सांग ना तिचं. मकरंद म्हणतो, ते नंतर सगळं सांगणार मी तुला, आधी मला प्लीज सांग ना काय करायचं. ऐश्वर्या म्हणते, तिला डिनर डेटला घेऊन जा आणि पिक्चरला घेऊन जा, एकदम सिम्पल आहे. मकरंद थँक्यू म्हणतो आणि लगेच फोन कट करतो. मकरंद विचार करतो की आत्ता आपण जावं आणि जानकीला सांगावं. मकरंद जसा विचार करतो तसं त्याला स्वप्नसुद्धा पडतं. मकरंद जानकीकडे गेलाय, जानकीला म्हणालाय की आपण आज डिनर डेटला जाऊ आणि नंतर पिक्चरला जाऊ. जानकी त्याला ओरडते आणि त्याच्या कानाखाली मारते. मकरंद भानावर येतो. तो गालावर हात ठेवून उभा असतो. मकरंद मनात म्हणतो, नाही, मी जर जानकीला एकटीला मूवीला यायचं विचारलं तर तीही अशीच रिॲक्ट करेल आणि कानाखाली मारेल. नको. मकरंद विचार करतो की काय करता येईल, जानकीला मूवीला कसं नेता येईल. मकरंद आपल्याच विचारामध्ये असताना तिथे पिऊन येतो. मकरंद पिऊनला म्हणतो, पिऊन, आज पिक्चरला जायचं का आपण. पिऊन म्हणतो, आपण दोघांनी. मकरंद म्हणतो, आपण दोघांनी नाही रे, अरे मी सगळ्या स्टाफबद्दल विचारतोय, सगळ्यांनी जायचं का. पिऊन म्हणतो, हो चांगली आयडिया आहे, आपण जाऊ. मकरंद म्हणतो, जा मग, सगळ्यांना सांगतो. आणि हो, ती नवीन मुलगी आली आहे ना, काय नाव आहे तिचं, जानकी का काय, तिलासुद्धा सांग. पिऊन ठीक आहे म्हणतो आणि बाहेर जातो. मकरंद इथे म्हणतो की चला, मी आता बाहेर सगळ्यांना घेऊन जातो म्हटल्यावर ती जानकी काही नाही म्हणणार नाही आणि मला जसं स्वप्न पडलं होतं तसं ती रिॲक्ट अजिबात करणार नाही. मकरंद बाहेर जातो. मकरंद सगळ्यांना म्हणतो, चला आपल्याला मूवीला जायचं आहे. मूवीला जाऊन आल्यावरती सगळ्यांना फ्रेश वाटेल आणि पुन्हा जोमाने सगळे कामाला लागाल. जानकी नाही म्हणत असते. मकरंद म्हणतो, नाही जानकी, सगळ्या स्टाफला घेऊन जातोय ना, मग तू पण यायचं. सगळे आपलं काम बंद करतात आणि मूवीसाठी जातात. ऋषिकेशने ज्या थिएटरमध्ये मूवी लावलाय त्याच थिएटरमध्ये सगळे पोहोचतात. मकरंद तिकीटं घेण्यासाठी लाईनमध्ये उभा असतो. भली मोठी रांग असते. मकरंदला वाटतं की आपल्याला तिकीट मिळणार की नाही. तो टेन्शनमध्ये उभा असतो. ऋषिकेश तिथेच उभा असतो. त्याची नजर मकरंदवरती पडते. तो मकरंदकडे येतो आणि काय टेन्शन आहे ते विचारतो. मकरंद म्हणतो, मी माझ्या पूर्ण स्टाफला मूवीला घेऊन आले, पण आता एवढी मोठी गर्दी म्हटल्यावरती मला तिकीटं मिळतील की नाही हीच आता शंका आहे. ऋषिकेश आपली ओळख करून देतो आणि त्याने हा पिक्चर लावला हे सांगतो. ऋषिकेश लगेचच मकरंदला 9 तिकीटं अरेंज करून देतो. हे सगळं होत असताना मकरंद ऋषिकेश यांची चांगली ओळख होते. तर इकडे सौमित्र अवंतिका सोबत रस्त्याने चालत असताना सयाजीचे गुंड तिथे येतात. ते सौमित्राला म्हणतात, काय रे, तू ऋषिकेशचा भाऊ आहेस ना. त्या ऋषिकेशने आमच्या सयाजीच्या एरियामध्ये पिक्चर लावलाय, आता आम्ही तुझा तमाशा करणार, तुझा पिक्चर बनवणार. ते अवंतिकाची छेड काढतात. सौमित्र सगळ्यांना मारत असतो. एक गुंड अवंतिकाच्या गळ्यावरती चाकू ठेवतो. सौमित्र आपले हात वर करतो. ते गुंड त्याला म्हणतात, सौमित्र, आता चल, वर उभा राहायचं आणि नाचायचंय, आम्ही तुझा व्हिडिओ काढणार. सौमित्र नाचत असतो आणि ते लोक त्याचा व्हिडिओ काढत असतात. ते गुंड सौमित्रचा व्हिडिओ काढून ऋषिकेशला पाठवतात. तर इथे मकरंद जानकीला पॉपकॉर्न घेऊन देतो. जानकी मागे वळते आणि समोरून ऋषिकेश येतो. दोघांची धडक होते आणि त्यासोबत भांडणालाही सुरुवात होते. मकरंद जानकीला शांत राहायला सांगतो, पण जानकी काही शांत राहत नाही. मकरंद ऋषिकेशला शांत राहायला सांगतो. जानकी विचारते, मकरंद, तू याला ओळखतोस, उडान टप्पू आहे हा, तू जर ह्याला ओळखत असशील ना तर मला इथे थांबायचंच नाही आहे. ऋषिकेश म्हणतो, जा, तू गेलीस ना तर बरं होईल. त्या दोघांची खूप भांडणं होतात. ऋषिकेश बाजूला जातो आणि इथे मकरंद जानकीला शांत राहायला सांगतो. सगळे पिक्चरला आतमध्ये निघून जातात. तेवढ्यात ऋषिकेशचा मोबाईल वाजतो आणि त्या मोबाईलवरती सौमित्राचा व्हिडिओ येतो. ऋषिकेश सारंगला आवाज देतो. सारंग, ऋषिकेश सौमित्राला वाचवायला लगेच तिथून निघतात. थोड्या वेळाने ऋषिकेश, सारंग सौमित्राच्या ठिकाणी येतात आणि सौमित्र अवंतिकाला त्या गुंडांपासून वाचवतात. ऋषिकेश विचारतो, सौमित्र, ही कोण आहे.
सौमित्रच्या एक्सप्रेशनवरून ऋषिकेशला कळतं की ही त्याची गर्लफ्रेंड आहे. ऋषिकेश सौमित्रला म्हणतो, जा हिला घरी सोड. सौमित्र तिला घरी सोडायला जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर 16 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये की जानकी रात्री उशिरा घरी जात असते आणि एक माणूस तिची छेड काढतो. जानकी वाचवा वाचवा असं किंचाळत धावत असते आणि तो तिच्या मागे असतो. ऋषिकेश तिथेच बसलेला असतो. जानकी त्याच्याकडे मदत मागते. जानकी म्हणते, वाचवा, एक गुंड माझ्या मागे लागलाय, मी एकटीच आहे. ऋषिकेश म्हणतो, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. तू एकटी कुठेस? तुझी हिंमत आहे तुझ्यासोबत. काढ पायातली चप्पल आणि फोड त्याचं थोबाड. जानकी पायातली चप्पल काढते आणि त्या गुंडाला चांगला चोप देते. तो गुंड तिथून पळून जातो. ऋषिकेश जानकीसाठी शिट्टी वाजवतो आणि तो म्हणतो, टेन्शन घ्यायचं नाही. पुढच्या वेळेसपासून वाट बघायची नाही कुणाची, तर वाट लावायची. जानकी ऋषिकेशला थँक्यू म्हणते. ऋषिकेश जानकीला आपल्या गाडीवरून तिच्या घरी सोडायला जातो आणि इथूनच त्यांच्या मैत्रीची सुरुवात होते.